अजितदादांचा विमान अपघात झाला या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। पण आज तब्बल 6 दिवसानंतर या अपघाताबाबत असा धक्कादायक खुलासा समोर आलाय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय। विमान उड्डाण करण्यापूर्वीच्या यादीत त्या दिवशी विमानात 6 जण बसले होते, पण अपघातानंतर मात्र तिथे फक्त 5 जणांचेच मृतदेह सापडले। मग तो 6वा व्यक्ती कोण होता आणि त्या 6व्या व्यक्तीचा मृतदेह नेमका कुठे होता, ही धक्कादायक माहिती या ठिकाणी 6व्या दिवशी समोर आली आहे। कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवलं जात होतं, बातम्यांमध्ये जे सांगितलं जात होतं, त्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी खोट्या ठरल्यात। कारण एक असं धक्कादायक आणि असं एक भयानक सत्य उघड झालंय की विमानात 6 जण होते, पण बॉडी मात्र 5 सापडल्या। गेल्या 5 दिवसापासून तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होत्या। या तपास यंत्रणात 5 महत्त्वाचे पुरावे देखील हाती लागले आणि काल अखेर या ठिकाणी त्या मुख्य आरोपीला अटक झाली आणि 6 तासाच्या अटकेतील कसून चौकशीत तो आरोपी फुटला। त्याने या अपघाताबाबत असं काही सांगितलं की या प्रकरणाची दिशाच या ठिकाणी पूर्णपणे बदलली आहे। कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता, पण आज जे समोर आले ते कल्पनेच्या पलीकडचं आहे। जर माणसाच्या मोजणीत फरक पडला असेल, एखादा माणूस तिथून गायब झाला असेल, तर तो मग खरंच अपघात होता की काहीतरी वेगळंच। 28 जानेवारीची भयानक सकाळ आणि आजचे हे 6 दिवस, गेल्या 5 दिवसापासून तुम्ही टीव्हीवर पाहत होतात की हा एक दुर्दैवी अपघात आहे। वैमानिकाची चूक झाली, धुकं होतं, तांत्रिक बिघाड झाला। टीव्हीवर सांगण्यात आलं की विमानात 5 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले। आता आपण सर्वांनी हे मान्य देखील केलं, पण आज 6व्या दिवशी एक अशी धक्कादायक बातमी समोर आली, ज्याने संपूर्ण प्रकरणाचा भूगोलच बदलून टाकला। अशी आहे माहिती की जी उघड होणार होती त्याची कल्पना पहिल्या दिवशी कोणीच केली नव्हती। कारण प्रत्येकाला वाटत होते जे दिसते ते सत्य आहे, पण आज एक जेव्हा तपास यंत्रणेने ती एक फाईल उघडली, जेव्हा सर्वांचे पाय हादरले, प्रश्न उभा राहिला की जर विमानात 6 जण बसले होते तर मग 5च मृतदेह का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता? तो या मृत्यूच्या सापळ्याचा सूत्रधार होता का? तो वेळेआधीच विमानातून गायब झाला होता का? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळापासून पटवली गेली, पण तेच घड्याळ खरंच तर होतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 6व्या दिवसापर्यंत असा प्रवास करणार आहोत, जो तुम्हाला विचार करायला भाग पडेल। आपण ज्या अपघातात समजतोय ते काहीतरी वेगळंच नाही ना। 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लिजंड 45 विमान गिरट्या घालत होतं। अचानक एक मोठा आवाज आला, आगीचा बोळा जमिनीवर कोसळला। पहिल्या दिवशी सर्वांना वाटलं हा केवळ एक तांत्रिक बिघाड आहे। टीव्हीवर सांगण्यात देखील आलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला रनवे दिसला नाही, पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी हवामान लँडिंगसाठी परफेक्ट होतं। मग विमानच हवेत 5 मिनिट म्हणजे 5 मिनिट का फिरत होतं, हा देखील महत्त्वाचा प्रश्न झाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं म्हणजे विमान फुटलं पहिल्या दिवशी जे लपवलं गेलं ते आज या ठिकाणी भयानक सत्य या ठिकाणी समोर येते। 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू ढाळत होता। दादावर अंत्यसंस्कार झाले, पण त्या दिवशी एअरपोर्टच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता। पहिल्या दिवशी यादीत 6 नावं होती, दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला का? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणेची चाकं फिरवली, पण त्यांना 5 असे पुरावे सापडले जे अपघाताच्या सिद्धांताला छेद देत होते। आता हे पुरावे सगळं काही उघड करणार होते। आता सर्वात आधी ब्लॅक बॉक्स कालपर्यंत समोर आला होता। आता ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय आवाज आला होता? शेवटी अपघात होत असताना जो काही मेडिक कॉल दिला जात असतो, तो कॉल आला की दुसरंच काहीतरी आलं की तिसरंच काहीतरी वेगळा आवाज आला होता। हे सगळं आता कालपर्यंत उघड होणार होतं, पण आज जी काही भयानक घटना समोर आली, जो असा धक्कादायक खुलासा समोर आला, त्याची कुणी विचारणा देखील केली नव्हती। आता कालपर्यंत टीव्हीवर दाखवलं जात होतं की हा अपघात आहे, काही तांत्रिक बाबी याच्या मागे आहेत, की कालपर्यंत आज एक आरोपीला देखील अटक करण्यात आली होती। तो आरोपीविषयी वेगवेगळ्या माहिती दाखवल्या जात होत्या, पण जे काही पुरावे बोलतात ते आता खरं असतात। आता माणूस जो बोलतो त्याच्यावर कोणी भरोसा ठेवत नाही। पुरावा हा अतिशय महत्त्वाची गोष्ट असतो। आता पुरावा जर बोलला तर त्या गोष्टीला आपण खरंच समजत असतो। मग आता पुरावे काय होता? आता बघा काय झालं। शेवटी 6 माणसं होती आणि 5 जर होती तर ती 6 माणसं होती, 5च मृतदेह कसे सापडले? मग तो एक जण कोण आहे, जो सापडला का नाही? काय घडली महत्त्वाची माहिती, काय विषय घडला, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय। पहा, आतापर्यंत ब्लॅक बॉक्स सापडला। पहिल्या दिवशी 2 दिवसानंतर ब्लॅक बॉक्समध्ये सापडला होता। तो ब्लॅक बॉक्समध्ये असं काही समजलं, मेडिकल कॉल दिला गेला नाही, त्याऐवजी घाबरून ओशट असं देखील म्हणण्यात आलं। असा शब्द त्या ठिकाणी ऐकू आलाय। आता हे आता सगळं समोर येत असताना
लोकांना वाटू लागलं होतं की आता अपघातच आहे, आता काहीतरी इश्यू झाला असेल. पण आजचा धक्कादायक असा खुलासा समोर आलाय. येण्यापर्यंत सगळेजण एक वेगळ्याच विचारामध्ये होते, पण आज जे काही अजिबात लोकांना पटलं नाही असा या ठिकाणी विषय समोर आलाय. तो म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाची माहिती समोर आली, त्याचा विचार देखील आत्तापर्यंत कुणी केला नव्हता. 4थ्या दिवसापर्यंत तपास यंत्रणेने एक संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं. 28ला अपघात घडला, 29ला त्याच्यावरती अंत्यविधी देखील पार पडले. आता 30 तारखेला तपास सुरू होतात, पण 31 तारखेला खरी माहिती जी आहे तर याच्यामधील ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी उघड व्हायला सुरुवात झाल्या होत्या. पण एका आरोपीला याच्यामध्ये डायरेक्ट अटक देखील करण्यात आली होती आणि 4थ्या दिवशी तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. तो होता विमान कंपनीचा मालक. पण आज उघड झाले की त्या मालकाचे काही विदेशी लोकांशी आणि राजकीय शत्रूशी आर्थिक संबंध होते. आता 6 तासाच्या चौकशीत ते फक्त एकच वाक्य बोलला, मला फक्त विमान उडवायला सांगितलं होतं, बाकी मला काही माहीत नाही. याचा अर्थ काहीतरी कट रचला असणार. आता 5व्या दिवशी सांगण्यात आलं की दादांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली, पण कारण मृत्यूदेह इतका वाईट अवस्थेत होता की ओळख पटवणं देखील अशक्य होतं. पण आज अमोल मिटकरीने एक असा प्रश्न उपस्थित केलाय की सर्वांच्या भोवया उंचवलेल्या आहेत. ते म्हणतात, जर सोनं वितळलं तर विमानाचा धातू जरी उतरला तर ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं, आणि जर जे घड्याळ त्या 6व्या व्यक्तीने जर जाणीवपूर्वक ठेवलं असेल तर त्या मित्रांनो त्या कथेच्या त्या वळणावर आपण या ठिकाणी आलोत जिथं सर्वांनी ब्रोकन लिंक्स एकत्र येतात, सर्व लिंक एकत्र येतात आणि नेमका सुगवा या ठिकाणी इथून पुढे सुरुवात होतो. आता बघा, सगळ्यात 6व्या दिवशी अजितदादांचे पाहायला गेलं तर अत्यंत निकटवर्ती आणि अजित पवारांच्या विचारांचे कट्टर समजदार आमदार अमोल मिटकरी देखील मीडियासमोर येऊन धक्कादायक माहिती दिली. त्यांनीच थेट विचारले की 6 लोक विमानात बसले होते, आता हे रेकॉर्डवर आहे, मग टीव्हीवर 5 जणांच्या बॉडी का दाखवल्या गेल्या? तो 6वा व्यक्ती सुरक्षित बाहेर पडला की त्याला गायब केलं गेलं? मिटकरींनी उपस्थित केलेली ही शंका महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार आहे. आता त्यांनी आणखी एक धक्कादायक बाब सांगितली, विमानाचे पायलट 2दा का बदलले? जो पायलट मध्यबिंदू असायचा, ज्यांचा रेकॉर्ड खराब होता, त्यालाच दादांच्या विमानामध्ये का निवडलं गेलं? या प्रश्नाचे उत्तर देखील आजही देखील प्रशासनाकडे नाही. आता विमान जळलं, माणसं जळली, पण माळरानावर पडलेली कागद का जळले नाहीत हा प्रश्न देखील आजही अनुत्तरित आहेत. मिटकरी म्हणतात की हा अपघात नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर केलेला हा मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. मग आज हा 6 दिवस झालेत, दररोज एक नवीन माहिती समोर येते, जुन्या बातम्या खोट्या ठरत आहेत. पहिल्या दिवशी वाटलं होतं की अपघात हा आज 6व्या दिवशी एक व्यावसायिक आणि राजकीय कटू वाटू लागलाय. आता 6 व्यक्तींची एंट्री आणि 5 मृतदेह हे गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. अमोल मिटकरींनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे प्रश्न तपास यंत्रणेच्या हाती लागले तर 5 पुरावे हे सर्व एका दिशेने इशारा करत आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, तो 6वा व्यक्ती कोण असेल? विमानातून एखादा व्यक्ती हवेत गायब होऊ शकतो का? दादांच्या जाण्याने महाराष्ट्र हळवलाय, पण आज जी माहिती समोर आली ती खरंच सुन्न करणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियावर काही सूत्राकडून वावड्या देखील उठवल्या जात आहेत की मी स्पष्ट करू इच्छितो की ही चॅनल कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही. हे केवळ आत्तापर्यंत समोर आलेली एक शक्यता असू शकते. सत्य काही केवळ अधिकृत तपास यंत्रणेच्या चौकशीनंतरच या ठिकाणी स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीने 6वा व्यक्ती आणि 5 मृतदेह हे गणित मांडलं जात आहे त्यावरून मनात अनेक शंका या ठिकाणी उपस्थित होतात. मला आता तुमचं महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे, मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? अमोल मिटकरीने उपस्थित प्रश्न केलेले त्या विमानातल्या 6व्या व्यक्तीचं रहस्य यात काही तथ्य असेल का? हा केवळ एक दुर्दैवी योगायोग आहे. तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट बॉक्सच्या आमच्याशी चर्चा प्रकरणातील सत्य बाहेर आणायला कदाचित मदत करू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या ही माहिती सगळ्यापर्यंत पोहोचेल. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.